बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडच्या केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी समजला जाणारा वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कराडला दाखल करण्यात आले। अद्याप त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाहीये। दरम्यान वाल्मिक कराडची सीटी स्कॅन चाचणी झाली आहे आणि त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आलाय। आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मिक कराडच्या उपचाराची पुढील दिशा ठरणार आहे। पण वाल्मिक कराड जो शरण आलेला होता पोलिसांना आणि त्याच्यानंतर आता तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, पण त्याचे आजाराची जी मालिका आहे ती सुरू झाल्याचं दिसतंय। मागील काही दिवसांपासून त्याला वारंवार हॉस्पिटलाइज करावं लागतं आणि आता पुन्हा एकदा त्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे। पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता, त्याच्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कराडला दाखल करण्यात आलंय आणि अद्याप त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही अशी माहिती आहे। तर वाल्मिक कराडची सीटी स्कॅन चाचणी झाली आहे, त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आलाय आणि त्यामुळे यातून नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे थेट फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? वाल्मिक कराड मागील काही दिवसांपासून आजारी असल्याचं दिसतंय आणि आता तर सीटी स्कॅन सुद्धा करण्यात आल्याचं कळतंय। काय स्थिती आहे सध्या आणि डॉक्टरांकडून काय माहिती मिळते त्याच्या प्रकृतीविषयी? वाल्मिक कराड यांच्यावर बुधवारपासून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर वाल्मिक कराड यांना मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयात 45 नंबरच्या आयसीयूच्या वार्डामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। काल जर आपण पाहिलं तर काल त्यांच्या पोटदुखीच्या संदर्भामध्ये सोनोग्राफी देखील करण्यात आलेली होती आणि त्यांना स्लीप ॲपनिया नावाचा जो आजार आहे, झोपेमध्ये श्वास घेत असताना अडचण येते आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल त्यांची जी सीटी स्कॅन आहे ती देखील करण्यात आलेली। त्याचा अहवाल जो आहे तो जे तपासणी करणारे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आलेला आहे। मात्र एकंदरीत वाल्मिक कराड यांच्या तब्येतीच्या संदर्भातला जो अहवाल आहे, जो रोजची रोज जेल प्रशासनाला द्यावा लागतो, तशा पद्धतीचा जो अहवाल आहे तो अहवाल आता जेल प्रशासनाला दिल्यानंतर त्याच्या पुढची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। मात्र सध्या वाल्मिक कराड यांच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं देखील पथकाचं म्हणणं आहे। मात्र त्यांना सुट्टी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात।